नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप रव्यापासून झटपट टेस्टी आणि मस्त असा नाश्ता बनवतो आहे। तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। रवा भिजेल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे। इथे 1 कप मी पाणी घातले। 1 कप रव्यासाठी 1 कप पाणी लागतं। आता भिजवून हा रवा आपण बाजूला ठेवून देऊया। इथे आता दुसऱ्या बाउलमध्ये मी 2 कप कुरमुरे घेतलेत। कुरमुऱ्यांमध्ये सुद्धा पाणी घालायचं। कुरमुरे असे वरती तरंगायला लागतात म्हणून हे असे भिजवून ठेवायचे। कुरमुरे सुद्धा आता आपल्याला भिजवण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत। पोहे आणि कुरमुरे दोन्हीही 5 मिनिट असंच बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण चटणी बनवूया। इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं आहे। अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर अर्धा चमचा चण्याची डाळ घातली। अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे। 3 ते 4 पाकळ्या लसूण यामध्ये घातली। थोडंसं आलं घातलं आणि यानंतर 2 लाल मिरच्या घातल्यात। मिरच्यांमुळे रंगसुद्धा छान येईल चटणीला आणि तिखटपणासुद्धा येईल। सगळं 1 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा। एक मध्यम आकाराचा कांदा असा मोठा चिरून घेतला। यानंतर 1 टोमॅटो यामध्ये घालायचा आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। आता कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे वाटून घ्यायचं आहे। चटणी वाटून घेतली। थोडंसं पाणी घातलं होतं वाटताना। आता चटणीवरती फोडणी घालूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आणि थोडासा कढीपत्ता घातला। तर खोबऱ्याशिवायची ही कांदा टोमॅटोची खूप मस्त अशी चटणी इथे तयार झाली आहे। चटणी तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। तर इथे आता कुरमुरे आणि पोहे दोन्ही छान सॉफ्ट झाले। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर इथे मी सगळा रवा काढून घेतला। यामध्येच आता कुरमुरे सुद्धा काढून घ्यायचे आहेत। कुरमुऱ्यातलं सगळं पाणी पिळून टाकायचं आहे। सगळे कुरमुरे सुद्धा इथे मी काढून घेतले। आता यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे। थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे चव छान येते रेसिपीला। दही जर नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे लिंबाचा रस घातला तरी चालेल। आता गरजेप्रमाणे पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे। तर अगदी बारीक असं हे मी वाटून घेतलं। बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये अर्धा चमचा पिठी साखर घातली। पिठी साखरेमुळे रंग आणि चव दोन्ही छान येईल डोस्याला। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि डोसे सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये 2 चमचे तेल घातले। आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये आपण आता इनो सोडा घालणार नाही आहोत, त्यामुळे हे छान फेटून घ्यायचं। फेटल्यामुळे हे पीठ हलकं होईल आणि आपले डोसे छान जाळीदार होतील। पण जर तुम्हाला इनो सोडा घालायचा असेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालू शकता किंवा अर्धा चमचा इनो घालू शकता। त्यामुळे छान जाळीदार असे तुमचे डोसे होतील आणि तुम्हाला फेटण्याची मग गरज लागणार नाही। तर इथे मी छान असं 3 ते 4 मिनिटं फेटून घेतलं। पीठ पहा अगदी हलकं झालं आहे। इथे मी आज कुरमुरे वापरले। कुरमुरे जर तुमच्याकडे नसतील तर त्याऐवजी तुम्ही पोहे वापरू शकता आणि जर तुम्ही पोहे वापरले तर तुम्ही यामध्ये तुम्हाला अर्धा कप शिजलेला भात घालावा लागेल। तर इथे हे पीठ तयार झालं आहे।
आता याचे आपण डोसे बनवूया। तिथे मी तवा गरम करून घेतला, यावरती थोडंसं तेल पसरवायचं आहे। अगदी कमी तेलामध्ये होणारा मस्त असा नाश्ता आहे। आता यावरती 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। हा डोसा जाडसरच आपल्याला करायचा आहे। तवा आधी छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मग यावरती पीठ घालायचं आहे आणि पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची। तर इथे पहा मस्त जाळी यायला लागली डोस्याला। वरून पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता जाळीसुद्धा खूप मस्त आली आणि वरून पूर्ण ड्राय झाला आहे डोसा। तर आता आपण हा काढून घेऊया। हा डोसा उलटायची गरज नाही आहे, एका बाजूनेच भाजायचा आहे। पहा तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी उलटून घेतला आहे। खूप मस्त असा रंग आला आहे। यामध्ये आपण थोडीशी पिठी साखर घातली, त्यामुळे रंग खूप छान येतो डोस्याला। काढून घेऊया। अगदी झटपट हा डोसा तयार होतो। इथे मी आणखी एक डोसा बनवून दाखवते। दुसरा डोसा बनवण्याच्या आधी ते पुन्हा तेल लावायची गरज नाही आहे। दुसरा डोसासुद्धा इथे पहा भाजून झाला आहे, काढून घेऊया। चटणीबरोबर इथे पहा मी डोसे सर्व केलेत। झटपट, टेस्टी आणि मस्त असा हा नाश्ता तयार झाला आहे। हे डोसे अगदी मस्त जाळीदार होतात। इनो सोडा असं वापरलेलं नाही आहे, त्यामुळे खूप हेल्दी आहेत। नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता। अगदी मऊ लुसलुशीत होतात। तर आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये 5 ते 6 डोसे इथे माझे तयार झालेत। नक्की करून पहा। आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।